चंद्रपूरमधल्या लोकांनी जर शेण खाल्लं आहे तर मुंबईतून ज्यांनी हे आदेश दिले, मुंबईत जे स्थानिक पदाधिकारी मुंबईतल्या नेत्यांच्या संपर्कात होते त्यांनी त्यांना शेण खायला लावलंय का? बघा, ह्याच्यावरती आता तुम्ही हा विषय जो आहे हा चंद्रपूर पुरता मर्यादित आहे. परभणीमध्ये काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी शिवसेनेचा आकडा 25 असताना आमचा महापौर केला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी. त्यांनी महापौरपद मागितलं नाही. परभणीतला विषय सांगतो मी, आमचे 25 आहेत मला वाटतं आणि काँग्रेसचे 12 आहेत. नक्की ना, 12च ना, मी सांगतो ना. त्यांनी आमचा महापौर व्हायला पाठिंबा दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी. चंद्रपूरला आमचे 6 आहेत आणि काँग्रेसचे 27 आहेत. 27 आणि 6 मध्ये काही अंतर आहे, राजकीय चर्चा होऊ शकते. 27 आणि 6 मध्ये राजकीय चर्चा होऊ शकते, व्हायला हरकत नाही. पण मी वारंवार सांगतो की काँग्रेस पक्षामध्ये दुफळी झाल्यामुळे काही घडामोडी अचानक घडल्या. काँग्रेस पक्षामध्ये एक वाक्यता तिकडे दोन. मी चंद्रपूर पुरतच बोलतो, मी महाराष्ट्राचं बोलत नाही. हे फक्त चंद्रपूर भागापुरतच मर्यादित आहे. तिथे दुफळी पक्षामध्ये होती, तिथे एक वाक्यता नव्हती. ते भांडण दिल्लीपर्यंत गेलं. हे भांडण दिल्ली सोडवू शकलं नाही, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सोडवू शकले नाही. त्याच्यामुळे त्यांनी शिवसेनेला दोष देऊ, कोणी शिवसेनेला दोष देऊ नये, याची जबाबदारी सगळ्यात आधी त्या दुफळीची त्यांच्या पक्षाने स्वीकारायला पाहिजे. परभणीत काय झालं का? अजिबात झालं. इतर कुठे ठिकाणी झालंय का? मुंबईत झालंय का काँग्रेस आणि शिवसेना वाद? अजिबात नाही. हा चंद्रपूरचा स्थानिक वाद आहे.